करो, समाज से मुंह तुम मोड़ा न करो। अरे माला से मोती तुम तोड़ा न करो, समाज से मुंह तुम मोड़ा न करो। बहुत कीमती है भीम जी का नाम, अरे बहुत कीमती है भीम जी का नाम। जय भीम बोलना कभी छोड़ा न करो, जय भीम बोलना कभी छोड़ा न करो। आदर्श व्यासपीठ, आदरणीय परीक्षक वर्ग आणि माझ्या समोर बसलेले तमाम भीम अनुयायी या सर्वांना माझा मानाचा जय भीम। मित्र हो, आज संजयनगर मुकुंदवाडी या ठिकाणी युगपुरुष प्रज्ञासूर्य विश्वरत्न बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विचार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्याल ही अपेक्षा। मित्र हो, बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। बाल भिवाला लहानपणापासूनच अस्पृश्यतेचे चटके बसले होते। भीमराव शाळेत असल्यापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते, हे त्यांच्या एका शाळेत घडलेल्या प्रसंगावरून लक्षात येते। तो प्रसंग असा होता, एकदा गुरुजींनी फळ्यावर एक गणित सोडून दाखवले व तेच गणित कोण करील असा प्रश्न विचारला। तेव्हा कुणाचाच हात वर नव्हता। तो होता फक्त आणि फक्त सर्वात शेवटी बसलेल्या एका महार जातीतील मुलाचा, म्हणजे भीमराव आंबेडकरांचा। इवलासा भीमराव मित्र हो, जेव्हा फळ्याकडे चालत निघाला तेव्हा मुलांनी एकच गलका केला, गुरुजी थांबवा त्या अस्पृश्य भिवाला, नाहीतर फळ्यामागील आमचे खाण्याचे डब्बे पाठतील। बाळ भिवाच्या काळजावर बाण लागावे अशा वेदना झाल्या आणि तेव्हाच भीमाने ठरवले की ही अस्पृश्यता नष्ट करणार म्हणजे करणारच। आणि खरोखरच मित्र हो, बाबासाहेबांनी अस्पृश्यतेला संविधानात थारा कुठेच दिला नाही। आज जर कोणी अस्पृश्यता पाळली ना तर त्याला थेट पोलीस ठाण्याची हवा खावी लागते। म्हणून मनाने वाटते, फूलों की ये कहानी बहारों ने लिखी, अरे फूलों की ये कहानी बहारों ने लिखी, रातों की ये कहानी सितारों ने लिखी। आज हम नहीं है किसी के गुलाम, अरे आज हम नहीं है किसी के गुलाम, क्योंकि हमारी जिंदगी बाबा साहब जी ने लिखी, क्योंकि हमारी जिंदगी बाबा साहब जी ने लिखी। मित्र हो, पुढे निसर्ग निर्मित पाणी सगळ्यांना मिळावे म्हणून बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह करून केवळ भारतातीलच नव्हे तर सर्व जगातील पाण्यासाठीचा पहिला सत्याग्रह घडून आणला। म्हणून म्हणावेसे वाटते, कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून धावली, अरे कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून धावली। जातीवाद्यांना देऊन टक्कर, चौदार तळ्याची ओंजाळ भरून धावली। निसर्ग नियमाप्रमाणे तर पाणी आग विझवतो, अरे निसर्ग नियमाप्रमाणे तर पाणी आग विझवतो, पण माझ्या भीमाने तर पाण्यालाच आग लावली, पण माझ्या भीमाने तर पाण्यालाच आग लावली। मित्र हो, बाबासाहेब यांचे कार्य आणि विचार केवळ एका भाषणात सांगणे अशक्य आहे। त्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मला माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आदरणीय सतीश भाऊ गायकवाड व त्यांच्या टीमचे आभार मानतो। जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते, रेख कर गुजर गए वो भीम थे, दुनिया को जगाने वाले भीम थे, रेख कर गुजर गए वो भीम थे, दुनिया को जगाने वाले भीम थे। हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है यारो, हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है यारो, पर वो इतिहास बनाने वाले मेरे भीम थे, पर वो इतिहास बनाने वाले मेरे भीम थे। जय भीम, धन्यवाद।